जागतिक अस्थिरतेवर मात करत भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाटचाल, जग भारताच्या विकास मॉडेलकडे आशेचं मॉडेल म्हणून पाहत असल्याचं पंतप्रधानांचं रामनाथ गोयंका व्याख्यानात प्रतिपादन. काँग्रेसनं शहरी नक्षलवादाला खतपाणी घातल्याची टीका करत आपल्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली देणाऱ्या काँग्रेसचा देशहिताला मोठा धोका, पंतप्रधानांचा घणाघात. दिल्ली कार स्फोटातल्या दोषींना पाताळातूनही शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार. COP30 ही अंमलबजावणी करणारी आणि आश्वासनांची पूर्तता करणारी ठरायला हवी. ब्राझीलमध्ये COP30 परिषदेत भारताचं राष्ट्रीय निवेदन देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 17 प्रकल्पांना मंजुरी. 60,000 कोटी रुपयांचं उत्पादन आणि 11,000पेक्षा अधिक रोजगार अपेक्षित. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे 8 डिसेंबरपासून, अधिसूचना जारी. महाजेनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती या उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या मुष्टियोद्ध्यांची चमकदार कामगिरी. पवन बर्तवालनं केलं पदक निश्चित. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी आसावरी